हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर द मराठी किचन। इथे मी रानगेवड्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहे। हे बघा, मी गावी गेले होते तेव्हा मला रानगेवड्याच्या शेंगा भेटल्या। मी त्या पहिल्यांदाच बघितल्या। हे बघा, एवढ्या अशा शेंगा भेटलेल्या आहेत। त्यामधले आपण दाणे काढून घेतलेले आहेत। चला तर मग आता आपण याची रेसिपी बघूया। रेसिपीसाठी आपण 2 बारीक चिरलेले टोमॅटो घेतले, आलं लसूण पेस्ट, 2 चिरलेले कांदे, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ। आता गॅसवर आपण कुकर ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला परतवून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून चांगलं परतवून घेऊया। त्याचबरोबर 1 चमचा मीठ टाकल्याने कांदा लवकर शिजतो। चांगलं परतवून घेतलं। त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून त्याला चांगला तेल सुटेपर्यंत आपण चांगलं फ्राय करून घेऊया। हे बघा, कांदा आणि टोमॅटो चांगला बारीक झालेला आहे। आता त्याच कुकरमध्ये कांदा टोमॅटो आपण थोडं बाजूला करून तेल थोडं बाहेर करून घेऊया। तेलामध्ये आपण लाल तिखट आणि गरम मसाला टाकून परतवून घेऊया। तेलामध्ये लाल तिखट टाकल्याने चांगली तरी येते। हे बघा, आता अर्धा चमचा हळद टाकूया आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे चांगलं मिक्स झाल्यावर त्यामध्ये आपण घेवड्याचे दाणे टाकूया। तेही आपण चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकूया आणि त्याला चांगली उकळी येऊन देऊया। आपण सुकी भाजी बनवणार आहोत। याच्याचप्रमाणे वाटण करून याची आमटी सुद्धा खूप छान होते। हे बघा, आता आपण त्याचे झाकण लावून घेऊया आणि त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया। हे बघा, मस्त तयार झालेली आहे भाजी। तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।